अणुशक्ति नगर की शिवसेना नेता और पूर्व नगर सेविका अंजलि नायक को जन्मदिन पर बधाई देने वालों की लाइन लगी रही। श्री कृष्ण जन्माष्टमी होने के बावजूद उन्हें जन्मदिन की बधाई देने हजारों लोग पहुंचे। सभी ने अंजलि नायक को कार्य सम्राट बताते हुए उनके उज्जवल भविष्य की कामना की। और वो सब होते हुए भी आज मेरा जन्मदिन मेरे एरिया के सारे लोग इधर आए हैं। मी सर्वांना जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या शुभेच्छा देते। आणि 15 ऑगस्ट पण काल झालं, तर मी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। नागरिकांचं जे माझ्यावरचं प्रेम आहे आणि ही माझ्या कामाची पोचपावती आहे आणि यातूनच मला म्हणजे मी जे 5 वर्ष गेले, 5 वर्ष नसून तर 8 वर्ष, अजून 3 वर्ष कुठेही म्हणजे निवडणुका झाल्या नाही तरी पण आम्ही काम करीत आहोत आणि हेच काम आम्ही सातत्याने करत राहू। समाजकार्य करणं हेच आमचा पिंड आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, नंतर आता ते उपमुख्यमंत्री बसून पण ज्या पद्धतीने कामाचा वेग आहे, तर मग आम्ही तर छोटे कार्यकर्ते आहोत, तर मग आम्ही आमच्या एका छोट्या विभागाकडे लक्ष द्यायलाच पाहिजे। नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करते आणि मी स्वतःला नगरसेवक म्हणून समजून मी यांच्यातून एक कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी त्यांचे जे दुःख आहे ते माझे दुःख आहे अशी समजून मी नागरिकांचं काम करत असते। मी कुठलाही जातभेद वर्ण न करता मी नागरिकांची सेवक आहे, नगरसेवक नसून एवढं माझ्या डोक्यात मी ठेवलं आहे आणि त्या पद्धतीने मी लोकांच्या प्रश्नांचं जेवढं माझ्याकडून होईल तेवढे मी त्यांचं प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करते। दूसरी पार्टी के लोग भी आपको आगे बधाई दिए इसके बाद मी तेच म्हणते ना की मी कुठलाही जातीभेद केला नाही किंवा मी कुठलाही पक्षभेद कधी केला नाही। मी कधी कोणाला तू याची शिफारस पत्र घेऊन ये मग मी तुला पत्र देते असं कधीच केलं नाही। ज्या ज्या वेळी नागरिकांना वाटलं की त्यांच्या अडचणी आहेत आणि त्या अंजली नाईक यांच्याकडून सोडवल्या जातील तर त्या मी नक्कीच माझ्याकडे आलेला माणूस कधी खाली हात परत केला नाही। त्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठले ना कुठले काम त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि आज जी जनता ज्या पद्धतीने आली आहे, एवढा पाऊस होता, खूप पाऊस होता। मी सांगितलं होतं की पावसात आता कोणी नागरिक येणार नाही, तुम्ही सगळे कॅन्सल करा म्हणून तसंही सांगितलं होतं। सिद्धिविनायकाच्या चरणी मी प्रार्थना केली की माझ्या सर्व नागरिकांना, माझ्या जनतेच्या लोकांना सगळ्या सुविधा प्राप्त होऊ दे। ज्येष्ठ नागरिक असू दे, मुलं असू दे, आमच्या महिला असू दे, महिलांच्या हाताला काम मिळू दे, त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करीत आहोत। माझ्या घरातले पण सर्व सदस्य, माझी बहीण, माझा भाऊ, माझी आई, माझी मिस्टर, माझे मुलं हेही प्रयत्न करतात की नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध राहील आणि माझे सगळे शिवसैनिक आणि नागरिक वार्ड क्रमांक 147चे सर्वच, मग सगळ्या समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोक माझ्यासोबत काम करतात आणि म्हणूनच आज तुम्हाला हा सगळा जनसागर दिसत आहे। धन्यवाद।